रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिल्लीच्या फतेहपूर मशिदीच्या इमामांशी भेट घेतली। यावेळी बासित यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या। तसंच भारत पाकिस्तान दोन्ही देशांनी चर्चेने प्रश्न सोडवल्यास कोणत्याही जटिल मुद्द्यावर तोडगा काढणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं। पाकिस्तानला भारताशी कायम चांगले संबंध ठेवायचे आहेत असंही बासित यांनी यावेळी नमूद केलं। श्रीनगरमध्ये पुन्हा पाकिस्तानचे झेंडे फडकले गेले आहेत। फुटीरतावाद्याच्या हातात इसिसचे झेंडेही होते, त्यामुळे भारतीय सुरक्षा बलाची चिंता चांगलीच वाढली आहे। यावेळी खूप मोठ्या प्रमाणात युवकांनी सुरक्षा बलावर दगडफेकही केली। शुक्रवारी देखील नमाजानंतर युवकांच्या एका समूहानं पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले, शिवाय पाकिस्तान समर्थनाचे नारे देखील लावले। ईदनिमित्त देशातील मुस्लिम समाजामध्ये उत्साहाचं वातावरण असताना काश्मीरमध्ये मात्र भारत विरोधी घोषणा होणं दुर्दैवी असलं तरीही अनपेक्षित नसल्याचं मत आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी व्यक्त केलं आहे। नवी दिल्लीच्या विष्णू गार्डन भागात एक 4 मजली इमारत कोसळली आहे। शनिवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू तर इतर 11 जण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफच्या टीम्सकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून अजून 5 ते 6 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत प्रमुख केसी सुदर्शन किंवा दीनदयाळ उपाध्याय यांनी दाखवलेले विकासाचं मॉडेल खरं की आपण ज्याला अनुकूल आहोत असं जागतिक बँक दाखवते ते विकासाचं मॉडेल खरं आहे। त्यातील कोणते देशाला हितकारी आहे हे पाहण्यासाठी नितांत गरज असल्याचं सांगून भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी स्वपक्षीय केंद्र सरकारला जोरदार चिमटा काढला। भारत हिंदू राष्ट्र बनवण्याचे सत्तारूढ भाजपच्या पितृसंस्थेचे तब्बल 8 दशकांहून जास्त काळाचं स्वप्न साकार होण्यासाठी आता फक्त 5 वर्ष राहिली आहेत। भारत 2020 आणि पुढच्या एका दशकात अख्खं जगच जिंकू बघणार आहे। साक्षात सत्य साईबाबांचा हवाला देत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साक्ष काढून ही भविष्यवाणी वर्तवली आहे। विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सिंघल यांनी हे भाकीत वर्तवलं। मागील 2014 हे वर्ष सर्वाधिक उष्ण होतं अशी माहिती अलीकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आली आहे। या संशोधनासाठी 58 देशातील 413 शास्त्रज्ञांनी योगदान दिलं आहे। स्टेट ऑफ द क्लायमेट इन 2014 या विषयावर करण्यात आलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे। भगवान जगन्नाथ रथयात्रेला अहमदाबादमधून सुरुवात झाली। अहमदाबादच्या 400 वर्ष जुन्या मंदिरातून निघालेली ही 138वी यात्रा आहे। ही यात्रा 14 किलोमीटरची असणार आहे। या रथयात्रेत गुजरातचे मुख्यमंत्री आनंदीबेन आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सहभागी झाले होते। मुख्यमंत्री आनंदीबेन यांनी रथ ओढला तर अमित शाह यांनी आरती केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।